कोकणातल्या या जुन्या घराच्या पाठीमागे अशा सोन्याच्या बांगड्या भेटतील अशी आम्ही अजिबात अपेक्षा केली नव्हती। नमस्कार मित्रांनो, भावाने आम्हाला त्याच्या कोकणातल्या जुन्या घराच्या पाठीमागे मेटल डिटेक्टिंग करण्यासाठी बोलवलं होतं। मग काय, मेटल डिटेक्टर घेऊन आम्ही सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि अवघ्या 15 मिनिटातच आमच्या हाती मिळाली ही एक बांगडी, जिला बघून असं वाटत होतं की ही सोन्याची आहे की काय, कारण तिला साफ केल्यानंतर सुद्धा ती सोन्यासारखी चमकत होती। बांगडी मिळाल्याच्या आनंदात आम्ही अजून काही सापडते का हे आम्ही चेक करत होतो आणि पुढच्या क्षणाला आम्हाला अजून एक बांगडी मिळाली आणि ती देखील सोन्यासारखीच वाटत होती। आणि तेव्हा तर आमचा आनंद एकदम गगनात मावेनासा झाला। अक्षरशः काय करू आणि काय नको असं झालं। पण माणसाचे हाव मात्र कधीच संपत नाही, त्यामुळे आम्ही अजून मशीन फिरवायला घेतली आणि पाहतो तर काय, आम्हाला अजून एक बांगडी मिळाली आणि या वेळेला तर बांगडीवर एकदम जुनी डिझाईन दिसत होती। तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, ही बांगडी किती जुनी असू शकते ते कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि त्यानंतर आम्हाला अजिबात असं वाटलं नव्हतं की आमच्या पदरी काही पडेल। तशी आमची नजर एका जुन्या वारुळाकडे गेली। मग विचार केला की या वारुळाच्या बाजूला काय असेल, आणि तेवढ्यातच सापडली आम्हाला चौथी सोन्याची बांगडी। पण या सगळ्या बांगड्या सोन्यासारख्या पिवळ्या असल्या तरी ते चेक केल्याशिवाय आपण ठामपणे सांगू शकत नाही। तुम्हाला जर पाहायचं असेल या बांगड्या सोन्याच्या आहेत की नाही, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका।